फेकून दिली, शिदोरी पण दिली नाही मित्रांनो. आणि मग तिला असं वाटलं देवाचा उपार करावा, आणि रुद्रपूरला गेले आणि म्हणे श्री गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी मला उपार करायचा. एका अवताराची खंती, एका अवतारी विसवय महादाईचा, उमाईचा, नागदेवाचार्य, माहिम भट्ट सगळे होते. म्हणे आमच्याकडे पंक्तीला वेळच नाही. कोणाला म्हणायला लागले? एकाईसाला. आणि जेव्हा मागितली तेव्हा दिली. आता काय करतोय? तिकडं दिनं कोणाला? कारण तिकडे जेव घाल कोणाला बी, आम्हाला काय खालतो जेव. देव जेवत नाही तर साधू संत सोडून बोला मित्रांनो, देव जेवत नाही. मग याच्या त्याच्याकडे गेली, कोणीच घेईना. पण तिची मैत्रीण होती ना मार्गात, ती म्हणली बघ माझं एक काम कर म्हणे. म्हणे काय? मी पुऱ्या करून आणते म्हणे, थोडीशी भाजी करून आणते आणि बाबाच्या ताटात ठेव, श्री गोविंद प्रभू महाराजांच्या ताटात ठेव. आणि तिनं असे खालून वरून ते पुऱ्या घातल्या. बाबाला ओळखून आल्या पाहिजे, देवाला ओळखून आल्या पाहिजे. काय पण देव आहे तो मित्रांनो. बस ताट समोर आलं, श्री गोविंद प्रभू महाराजांनी बघितलं. बघितल्यानंतर त्याच पुऱ्या काढल्या तिथून आणि अशा फेकल्या नालीमध्ये, तुळवल्या. ज्या वेळेस मागितलं त्यावेळेस दिलं. आता कसं खाऊ घालतेस? देव खंती स्वीकारतात. मागितलं दिलं नाही तू, आता काय देते? आम्हाला गरज आहे का तुझी? आता ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस मागितलं तुला, आणि देवाने स्पष्ट सांगितलं लागेल ते मागे, जे पाहिजे ना ते मागितलं पाहिजे. आता आम्हाला गरज नाहीये, फेकून दिल्या मित्रांनो. आणि मग रडत बसली.